प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमन महाराज रणधुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू पदपातशाह श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय। शिवगर्जना प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या अंतर्गत मुला मुलींना शिवकालीन युद्धकला शिकवली जाते। शिवकालीन शस्त्र कशा पद्धतीने हाताळायचे, कशा पद्धतीने हे युद्धकला जपायची याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचवला जातोय। गेल्या 15 वर्षांपासून ही संस्था शिवकालीन युद्धकला शिकवण्याचं काम करते। एवढंच नाही तर शिवकालीन नाणी आणि शस्त्र यांचं प्रदर्शन सुद्धा या संस्थेमार्फत भरवलं जातं। ठाणे पश्चिम येथील भंडारळीमध्ये होतकरू मित्रमंडळ मैदानात ही प्रॅक्टिस चालते। आता काही जागेंवर दांडपट्टा असा शब्दप्रयोग केला जातो, पण खरं तर बघायला गेलं तर पट्टा आणि दांडका हे वेगवेगळे शस्त्र। जेव्हा एखादा वीर एका हातात पट्टा आणि एका हातात दांडका घेऊन युद्धाला उतरतो तर त्याला दांडपट्टा असं बोललं। तर आता मी तुमच्या समोर पट्ट्याचा एक प्रयोग दाखवणार। या शस्त्राला बंदाटी किंवा बोथाटी असं म्हटलं जातं आणि त्याच्या स्टार्टिंगला जे 2 गोळे दिसतात तुम्हाला ते त्याच्या शस्त्राची संहारकता वाढवण्यासाठी यूज केले जातात। बेसिकली ज्या पद्धतीने एखाद्या हाडावरती किंवा जॉईंट्सवरती याचा वार होतो त्या टायमाला हा इन्स्टंट ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण त्या पद्धतीने त्याचा फोर्स असल्या कारणाने। नमस्कार, माझं नाव अनिकेत प्रकाश डुमरे। मी शिवगर्जना प्रतिष्ठान या संस्थेचा कार्याध्यक्ष आहे। शिवाजी महाराज त्यांचा इतिहास आणि आपल्या इतिहासातील शस्त्र परंपरा याच्याशी निगडित आपण शिबिरं राबवतो। या शिबिरांमध्ये आपण लाठी, दांडपट्टा, तलवार, भाला या सगळ्या शस्त्रांची प्रात्यक्षिकं आपण मुलांना शिकवतो। एका प्रकारे आपला वारसा आपण पुढे नेण्याचं काम या संस्थेमधून करत असतो। याच्यासोबत आपल्याकडे जुन्या काळातली शस्त्र आणि जुन्या काळातली नाणी यांचं कलेक्शन आहे। शिवजयंतीला, गणेशोत्सवामध्ये आम्ही हे प्रदर्शन करत असतो। नमस्कार, माझं नाव निनाद विनायक बने। मी बाय प्रोफेशन मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲज अ मेंटेनन्स इंजिनियर म्हणून काम करतो। तर लहानपणापासूनच कराटे, जुडो, बॉक्सिंग हे जी आवड होती, कारण की मूवीजमध्ये तेच बघत आलेलो आहे आणि नंतरला हळूहळू कळत गेलं की आपलाही एक इतिहास आहे, लढवाई या युद्धांचा इतिहास आहे। तर आपली ही एक युद्धकला आहे, तिला मर्दानी खेळ म्हणून लोक प्रमोट केलं जातं, तर ती शिकण्याची फार इच्छा होती। तर मग या संस्थेशी जोडलं गेलो, फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमातून। तर आताच्या घडीला या शस्त्रांचा उपयोग नाही आहे, पण ही एक कला आहे, ती जपली पाहिजे। नमस्कार, माझं नाव ओंकार रवींद्र सावंत आहे। मी बंधन म्युच्युअल फंडमध्ये रिकन्सिलेशन डिपार्टमेंटमध्ये काम करतो। खरं बघायला गेलं तर माझी खूप ओढ होती शिवाजी महाराजांबद्दल। एक दिवशी आमच्या इथे दिवाळी पहाट असताना प्रणय सर त्यांच्या टीमबरोबर आले होते आणि तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा युद्धकला सादर करताना बघितलं आणि तेव्हा मला खूप अशी इच्छा झाली की मी पण हे शिकावं आणि पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जावं। तेव्हा मी प्रणय सरांबरोबर जॉईन झालो। त्याच्यानंतरपासून आज मला एकूण 12 ते 15 वर्ष झाली संस्थेबरोबर। आपले आता युद्धकलेवर आधारित एक दिवाळी अंक सुद्धा येतो। हा एक वेगळा उपक्रम आपल्या संस्थेने राबवला, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे युद्धकला, त्याचबरोबर त्यांची माहिती, ते कसे म्हणजे त्या काळामध्ये युद्ध कशी व्हायची ह्याच्याबद्दल जे जुने जाणते जे वस्ताद आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण दरवर्षी तो प्रकाशित करतो। नमस्कार, माझं नाव श्यामली विजय जाधव। शिवगर्जना संस्थेशी मी जवळजवळ 2 वर्षापूर्वी जॉईन झाली आहे इकडे। महिलांनी आणि मुलींनी खास करून इथे ह्याच्यासाठी यायला पाहिजे की हे शिकल्याने एक कॉन्फिडन्स येतो सेल्फ डिफेन्सबद्दल। लोकल 18 साठी मयुरी सर्जेराव, मुंबई।